ए अरे तसं फाटल असं आणतात का पोत? आण आण आण. गव्हाचं आणलं. ए बाजरीचं पण आण. हा सगळे पोते बघून घ्या रे, फाटलं नाही ना कुठे? लांब जायचं आपल्याला. आप्पा हा एवढी धान्याची पोती कशाला? कमी वाटतंय ना? हा आणि पोते आणतो. आण आण 2 आण. अहो आप्पा पण कशासाठी? उद्या आपल्याला मुंबईला जायला निघायचं आहे ना, मग सगळे आपण पहिल्यांदाच व्यायचे घरी जाणार आहोत. रिकाम्या हाताने कसं जायचं? पण एवढं सगळं घेऊन जायची काय गरज आहे? अहो आप्पा ती शहरी माणसं आहेत. हा ठेव. हा घ्या आप्पा, सगळं धान्य घेतले. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, भाज्या पण आणायच्या. पहिल्यांदा माझ्या बहिणीकडे जात आहे ना, सगळे नीट झालं पाहिजे. आप्पा 2 पोते आणतो अजून. अरे नको. काय रे, जास्त झालंय का? आप्पा आपण त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊ, पण धान्य वगैरे नको. काय ती शहरी माणसं आहेत. शहरी आहेत म्हणून काय झालं? पोळ्या तर गावाच्याच खाणार ना, भाकरी बाजरीच्या ज्वारीच्याच खाणार ना. भात तर असतोच जेवणात. भाज्या कडधान्य खात नाहीत ते. उलट हे सगळं बघून खुश होतील ते. आप्पा सगळं मान्य आहे, पण हे आणलं पोत. आप्पा नकोय सगळं. त्यांचे मॉल्स आहेत, तिकडे मिळतंय सगळं. अरे पण हे थेट शेतकऱ्याच्या घरातून जात आहे, ते पण आपण स्वतः पिकवलेलं. ते सुद्धा त्यांच्या ओळखीच्या लोकांना सांगतील आमची मुलगी शेतकऱ्याच्या कुटुंबात जाणार आहे सून म्हणून. मग आणखी 1 पोत आणतो मी. अरे नको रे बाबा. नको कशाला? आण ना. अरे नको सांगतो, नको मारायचे गप्प. येत ए सका, अरे ऊस पण राहिला आणायचा, ऊस पण आणूया. आप्पा झाली का तयारी? बर बर. आपल्या बागेतले फळं पण काढायला लावली 2 क्रेट. फळं पण? एवढं सगळं कोण नेतं? देशमुख. अहो खरंच सांगतो, या सगळ्याची काही गरज नाहीये. मग काय घेऊन जायचं? बिस्किट पुडा? सिद्धू तुला काही कळत नाही. अरे आपण पहिल्यांदा जातोय आणि आपण दोघं तिघं जाते, आपण सगळे जातोय. एवढं तर न्यायलाच हवं ना. हे चला रे, अजून भाज्या न्यायच्या आहेत. चला चला चला. 2 कॅरेट घेऊ डाळिंबाची. एक तू घे, एक मी घेतो. साक्या पेरूचं घे. हा आणि मी ऊसाचं पाहतो. हे लोक बिचारे प्रेमाने करतायत, पण आदितीच्या मॉमने सुद्धा हे प्रेमाने स्वीकारायला हवं. फायनली आपण आपल्या घरी आलोय मुंबईला. किती बरं वाटतंय. एक्सक्यूज मी, महालक्ष्मी आपण आपल्या घरी नाही, आदितीच्या घरी आलोय. चल आदिती बेटा, निघतो मी. इतके दिवस हिचं तोंड बघून मला वीट आलाय. एक्सक्यूज मी, इतके दिवस मलाही तुझ्यासोबत राहायची हौस नव्हती, त्या लोकांमुळे राहावं लागलंय. तुझ्यासोबत इतके दिवस कसं ऍडजस्ट केलंय ना, माझं मलाच माहिती. ऍडजस्ट देशमुखांनी केलंय. व्हॉट यू मीन? तिथे तुझा त्रास होता, फक्त मला नाही तर त्या देशमुखांना सगळ्यांना त्रास होत होता. अरे त्रास तर मला होत होता मिलिंद. हे बघ, ते देशमुख होते म्हणून त्यांनी सगळं सहन केलं. दुसरे कोणी असते ना, हुसकून दिलं असतं आपल्याला. तू एक संधी सोडू नकोस मला बोलायची. का संधी सोडू?
अदिती, तू कर त्यांच्या स्वागताची तयारी. मी पण आता अशी तयारी करून ठेवते ना की सगळा माजच उतरेल या देशमुख घराण्याचा. ही चांगली नाही दिसत, ही नको. ही बघा, ही बघा, ही किती छान आहे. नाही नाही, ही बघ, ही बघ. ही पण छान आहे. ही छान आहे. मला नाही बाई आवडली ही. मी निवडली ना, मग तुम्हाला कशी आवडेल? ए ताई, अगं साड्यांमधलं तुझ्यापेक्षा जास्त कळतं मला. आणि तसंही तुझा साड्यांचा चॉईस वाईटच आहे. काय वाईट आहे हो? या साडीत काय वाईट आहे? अगं रंग बघ, डिझाईन बघ. ए, तुम्ही दोघी भांडू नका ग. आपल्याला आधी तिची आई करता साडी निवडायची आहे ना. उद्या निघायचं आहे ना. खूप तयारी बाकी आहे, खूप कामं राहिली आहेत. चला लवकर पटपट निवडा साडी. पण मला का बसवलं इथे? साड्यांच्या दुकानाच्या बाहेर पुतळा असतो ना, तशी हालत झाली आहे माझी. न आवडणारी साडी पण अंगावर घेऊन बसलोय मी इथे. घ्या. अरे तुझ्या सासरी जायची तयारी करतोय की नाही? मग तुझ्या सासूला काही न्यायला नको? नाही नेलं तर टोमणी मारायची. पण तुम्ही निवडतायत ना साड्या, मग मला का बसवलंय? मी जातो ना. ए बस असाच. काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? ओ मोठ्या बाई, ह्या असल्या साड्या नको न्यायला. थांबा, मी ना पैठणीच आणते. कशाला उगाच भाव खायला विहीनबाईंकडे? आपण फक्त तारीख ठरवायला चाललोय. पैठणी वगैरे लग्नात देऊ ना. अगं देशमुख आहोत आपण, देशमुख मानपान करण्यात कधी काही कमी पडू देत नाहीत. आणि काय ना, मी आहे ना ओरिजिनल देशमुख आहे. ए असं अर्ध आयुष्य वेगळं आणि अर्ध आयुष्य देशमुख असं नाही बाई माझं. नाही, तुम्ही द्या या असल्या साड्या, मी तर पैठणीच देणार. बरं द्या तुम्ही पैठणी. पण कोणाचा बर्थडे? कोणाला गिफ्ट द्यायच्यात या साड्या? नानी, अहो आपण आधी तिकडे जाणार आहे ना मुंबईला. तिच्या आईसाठी साडी नेतोय. अरे हो, हे मग मला पण एखादी चांगली साडी घ्यायला लागेल त्यांच्यासाठी. अगं आपण सगळ्या मिळून साडी घेतोय. पण आपण असं का करतोय? प्रत्येकाने काहीतरी वेगळी वस्तू घेऊया ना. सगळ्यांनी काहीतरी एकच घेतलं असं नको वाटायला. अगं नको, एवढं सगळं कशाला? एकच काहीतरी द्या ना. सिद्धू तू गप्प बैस रे. तुला काय कळतंय? मोठ्या बाई बरोबर बोलताय. मला वाटलंच होतं अजून काहीतरी द्यावं लागेल, म्हणून मी येताना ज्वेलरी पण घेऊन आली आहे. अरे गप बसा, प्लीज गप बसा. हे बघा, मी आदितीच्या मॉम इतका गोरा पण नाहीये. आणि हो, आदितीच्या मॉमला दाढी पण येत नाही. तुम्ही काय सगळं माझ्यावर ट्राय करताय? ए थांब रे सिद्धू, तू शांत बस. बरं मी काय म्हणते, एक साडी झाली कडक लक्ष्मीसाठी, आता दुसरी साडी घ्यावी लागेल ना तिच्या दुसऱ्या आईसाठी. हो, आणि दुसऱ्या बाबांसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल ना. आणि मग साडी घेतली आणि मग दोघींमध्ये भांडणं लागणार. मग कडक लक्ष्मी म्हणणार, मला पैठणी. आणि मग दुसरी आई म्हणणार, मला काही अशी साधी साडी. ए असं नका बोलू ग. आपण दोघींकरता आपण सारखी साडी घेऊया. आपल्यामुळे त्यांच्यात वाद नको. आणि दोघींबरोबर सुरेखाला पण एक साडी घ्यावी लागेल. सुरेखा? आता ही कोण? आदितीच्या घरी काम करते. आदितीला तिने लहानपणापासून स्वतःच्या मुलीसारखं वाढवलंय. मी विहीणच मानते तिला. तिला घेऊया का एक साडी? चालेल, घेऊ. ऐका ना, आपल्याला ना त्यांना एक छोट्या छोट्या वस्तू पण देता येतील, जसं की लिपस्टिक. माझ्याकडे ही शेड, ही कोणावर छान दिसेल? बघू इथे. ए थांब, हलू नको. अरे अरे बघू. अरे जास्त चाललंय तुमचं. अरे तू महेश. हा यस मॅम. काही हवंय तुम्हाला? नाही, दिवाळी झाली, आम्ही इथे नव्हतो. म्हटलं तुझी दिवाळी देऊन यावी. एक मिनिट. थँक्यू मॅडम. आणि हो, तुझा पगारही वाढवलाय.
पण तुला उद्या माझं एक काम करावं लागेल. हा यस मॅम, सांगा ना काय करू. उद्या आमच्याकडे काही नाही, खूप गेस्ट येणार आहेत गावाकडून. जवळपास 20-22 जण असतील. 20-22? पण तेव्हा मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये बिझी असेल. अच्छा, म्हणजे त्या सगळ्यांना घरी नेऊन बसवू का? किती वर्ष झाली तू इथे काम करतोयस? जेव्हा मी सांगते मी महत्वाच्या मीटिंग मध्ये, तेव्हा समजायचं की मला माणसं टाळायची असतात. सो त्यांना इथेच गेटवर ताटकळत ठेवायचं. त्यांना सांगायचं इथे खूप श्रीमंत लोक राहतात, अनेक कोटी रुपयांचे मालक राहतात, ते असे कुणालाही भेटत नाहीत. सिक्युरिटी रिझन्स असतात, मी तुम्हाला आज सोडू शकत नाही, माझी नोकरी जाईल वगैरे वगैरे वगैरे. कळलं? कळलं मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो मी बघतो काय करायचं ते. ती माणसं आत येणार नाहीत म्हणजे नाहीत. गुड. हो येते मी. यस, डोंट वरी. आता कळेल त्या गुळपोळीच्या लोकांना माझ्या घरात शिरणं पण कठीण आहे. माझी मुलगी कशी मिळेल इतक्या सहज? हा येऊ दे, येऊ दे, येऊ दे. ये 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 येऊ दे, येऊ दे. हा ये 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 ये. हा 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 येऊ दे, येऊ दे. थोडं थोडं थोडं. हा बात 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 बात. हा आता कसं सामान भरता येईल व्यवस्थित. अरे ए दुमण्या, ए देख रे, तिकडे काय खेळायला चाललोय का आपण? पण मी खेळणार आणि मला शिवाजी पार्कला जाऊन खेळायचंय. अरे दुमण्या, आपण आदितीकडे चाललोय. तिच्या घरापासून ते खूप लांब आहे. अरे मग हरकत नाही ना, आपण एक दिवस सुट्टी काढून मस्त मुंबई फिरून येऊया. मला ना इंडिया गेट बघायचंय. नानी काकी ते दिल्लीला आहे, मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया आहे. हो का? मग ते बघूयात ना. आणि राणीची बाग, त्यानंतर म्हातारीचं बूट. अरे चुप, आपण काय पिकनिकला चाललोय का? नाही ना, आपण फिरायला चाललो नाहीये. आपण तिकडे आमच्या साखरपुड्याची तारीख फिक्स करायला चाललोय. अरे हो, साखरपुड्याची तारीख ठरवायची आहे ना. ए सिद्धू, ऐक ना, मी जरा माझं शिलाई मशीन पण घेऊन घेऊ का? मी तिकडे ऑर्डर घेऊन शिलाई काम करेन मस्त. अरे आदितीच्या घरातच करणार आहे ना, कुठे बाहेर थोडे जाणार आहे मी. घेऊ दे ना प्लीज. नानी काकी, अगं बाहेर कुठे जाताना कोण मशीन घेऊन जातं का? नाही ना. आणि आपण फक्त 3 दिवस चाललोय, 3 दिवस. रत्नाकथा, हे काय घेतलंयस तू? पैठण्या. आता तू तिकडे जाऊन साड्या विकणार आहेस का? नाही रे, अरे आदितीचे नातेवाईक आहे आणि ओळखीचं कोणी आलं, आपल्याला ओटी भरायला लागलं तर नको का आपल्यापाशी? अगं पण काय तू म्हणा का? अरे किती कॅरेट आहे? 2च ठरले होते ना? अरे असू दे रे, आपल्याच बागेतले ताजी फळं आहेत एकदम. असू दे. आप्पा, हो आप्पा, अहो खरंच सांगा, एवढं सगळ्याची काय गरज आहे का? अरे शेतकऱ्याचा वानवळा आहे हा. अहो पण ठीक आहे, पण हे काय एवढं सगळं? हे काय घेतलंयस तू? अरे पोहे आणि जात्यावर दळलेलं पीठ आहे. नाही हे कसं आता? नाही बस करा आता. एवढं सगळ्याची काही गरज नाहीये. बापू काका, नाना काका, आप्पा, अहो खरंच एवढं सगळ्याची काही गरज नाहीये. अरे केवढी जागा आहे. हा मावेल, अजून सामान मावेल. घ्या घ्या घ्या. नाही काय गरज नाहीये. मी काय म्हणतो, गाडीत खूप जागा आहे, ऐश्वर्याला न्यायचं का? नाही म्हणजे मला आठवण आली तर तिला बघता येईल ना. तू वेडायस का? ऐश्वर्या काय बाळ आहे का तिला टेम्पो टाकला आणि घेऊन गेलो? अरे म्हैस आहे ती, म्हैस. आणि तू काय पहिल्यांदा येतोस का तिकडे? कुठे ठेवणार आहेस तिला? बघितलंयस ना सगळं तिकडे? बर बाबा ठीक आहे, पण गाडीत एवढी जागा आहे तर अजूनही सामान मावेल. ठेवा ठेवा. नाही ठेवा. अजिबात सामान ठेवायचं नाही. आप्पा 4 पोते आणा. ए गप. मी 4 बॉक्सेस पण आणते अजून स्वीटचे मस्त. अरे थांबा. हिचे स्वीटचे बॉक्स काय, हिच्या पैठण्या काय, हिचं मशीन काय, आणि तुझं पण असतील. पापड लोणची राहिली असतील ना? लोणचं घेतलं, पापड राहिले, आणते मी आता. गप उभी राहते. आणि ह्याचं तर काय जगा वेगळंच आहे. काय तर ऐश्वर्याला घेऊन जायचंय. अरे काय करताय तुम्ही? आपण काय फिरायला चाललोय का? नाही ना. माझ्या साखरपुड्याची तारीख ठरवायला चाललोय आपण, ते पण फक्त 3 दिवस. ते काय नाही, कोणी अजून एक सामान ठेवणार नाही टेम्पो मध्ये. मी स्वतः इथे बसून राहणार आहे. बघूया कोण कसं सामान ठेवतं.
थोडंसंच राहिलेलं आहे. गप बोल ना, गप. एक सामान ठेवू देणार नाही मी. फोटो ठेवू का? आत ठेव. हो तर ठेवतोय. हे बघा, तात्या आणि बयो आजी. बयो आजी म्हणजे बयोबाई, म्हणजे सेठचे आजी आजोबा. आणि माझे म्हणजे तुमचे आजी सासू आणि आजी सासरे. हा, तर तात्या आणि बयो आजी माझे आजे सासरे आणि आजे सासू. आणि मग अप्पा आणि मोठ्या बाई म्हणजे माझे सासू सासरे. आणि मग नाना काका आणि नानी काकी. नाही, आधी बापू काका आणि ताई काकी, मग नाना काका आणि नानी काकी, आणि मग बाळा काका आणि पल्लू काका, मग सुहास काका. नाही, सुहास काका नाही, सुहास माझा ते काय म्हणतात, हा, दीर. सुहास भाऊजी आणि अर्चना बहिणी. आणि सुहास भाऊजी म्हणजे ताई काकी आणि बापू काकांचा मुलगा. आणि दुमण्या नाना काका आणि नानी काकींचा मुलगा. आणि मग आर्या आणि नमा. अरे बापरे, रत्नाक्का आणि मीरा पण राहिली. एक मिनिट हा, मी पुन्हा सांगते. तात्या आणि बयो आजी माझे आजे सासरे. आणि काय झालं? तुम्ही लहान असताना परीक्षेचा अभ्यास अशाच पद्धतीने करायचा. माझ्यासाठी ही परीक्षाच आहे. अहो, एवढा गोंधळ होत असेल तर सिद्धार्थ दादांना फोन करा आणि विचारा ना. तो सांगेल हो, पण आता इतके दिवस राहिले मी तिथे, माझ्या लक्षात नको राहायला. अदिती, अगं, आपल्या कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लक्षात ठेवायचं वय आहे तुझं. तू हे काय करतेस? मला प्रत्येकासाठी काय काय घ्यायचंय, प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करावंसं वाटतंय मला. पण इथे तर लिस्ट मध्येच प्रॉब्लेम आहे. आता इतके दिवस राहिले तिथे, म्हणजे पटकन लक्षात यायला हवं ना. दुमण्या कोणाचा, आर्या कोणाची, नमा, मीरा. पण अजूनही गोंधळ होतोय माझा. आधी तर कोणी चुकून राहणार नाही याची भीती. मग प्रत्येकाचं गिफ्ट ठरवणार. मॉम, जरा तू पण सजेस्ट कर ना. हे सगळे पहिल्यांदा येणार आहेत आपल्याकडे. किती प्रेमाने काळजी घेतली होती त्यांनी आपली, त्याही पेक्षा जास्त प्रेमाने आपण त्यांची काळजी घ्यायला हवी. तू जरा विचार करून ठेव. मी आले. हो अदिती, खूप प्रेम देऊया आपण त्यांना आणि चांगलीच काळजी घेऊया.